नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती। तर आजची घटना ही जालन्यामधली प्रियंका ही शिक्षणासाठी संभाजीनगर येथे येते आणि नंतरच ही घटना घडते। बघूया सविस्तर काय घटना आहे ती। तर जालन्यामध्ये दोन जोडपे राहत असतात। रमेश नावाचा माणूस असतो, त्यांना दोन मुली असते, एक मुलगी आणि एक मुलगा। मुलगी मोठी असते, प्रियंका नाव मुलीचं असतं आणि मुलगा लहान असतो। दोघे शाळेत जात असतात। यांचाही संसार प्रपंच सुरळीत चालू असतो। पण नंतर प्रियंका जशी मोठी होत चालते, 10वीमध्ये जाते, 10वीवरून 12वीला क्लास करून तिथंच ती 12वी पास होती आणि नंतर मग पुढील शिक्षणासाठी तिला बाहेरगावी जायचं ठरतं। मग बाहेरगावी जायचं कुठं? पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी शिक्षण करायचं काय या विचारात ती गोंधळून जाते। नंतर ती विचार करते की आपण आपल्या शहराजवळचेच असलेल्या एक मोठं शहर म्हणजे संभाजीनगर, काही अंतरावरती शहर आहे, आपण तिथे जाऊ राहू व तिथेच कॉलेज करू आणि तिथेच आपलं करिअर घडवूया। मग ती असा विचार करते की आता याच्यानंतर आपण इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आणि इंजिनिअरिंग कंप्लीट करायची असं मनात येतं। विचार येताच ती आपल्या वडिलांना कळवते, वडिलांना सांगते, घरच्यांना सांगते, आईना। ते सहकार्य करतात। ते म्हणतात तुला जायचं तर तू जाऊ शकते, तुझं भविष्य आहे, तू शिक, मोठी हो असं म्हणून ती इकडे निघते आणि तिच्या गावामधले पहिली एक मैत्रीण असते इथे, ती तिच्याकडे येते, राहते इथं संभाजीनगरकडे येते आणि राहायला लागते। MIT कॉलेजला हे ॲडमिशन घेतात इंजिनिअरिंगसाठी प्रथम वर्षाला आणि राहायला हे उस्मानपुरामध्ये राहतात। तिथंच बाजूला एक एरिया आहे उस्मानपूर नावाचा, त्या ठिकाणी राहतात। तिथे बाजूला देवगिरी कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, असे वेगवेगळे फार्मसी कॉलेज, असे वेगवेगळे कॉलेज आहेत। तर राहण्याची हॉस्टेल वगैरे सोय तिथं आहे बाहेर प्रायव्हेट हॉस्टेलला। ही आपली तिथं मैत्रिणीसोबत राहायला लागली, हुशार होती अभ्यासात, अभ्यासही करायची, रूम केली, सगळ्या गोष्टी केल्या, राहायला लागली। पण घडलं असं, तिच्यासोबतच्या ज्या मैत्रिणी होत्या तिथल्या दुसऱ्या, तिच्या गावातली जी मैत्रीण होती ती चांगली होती, तिच्या भरोश्यावरती घरच्यांनी पाठवलं होतं आपल्या गावातली मैत्रीण आहे आणि ही मोठ्या घरची होती खूप। यांच्या घरी खूप मोठं कपड्याचं दुकान होतं, मारवाडी समाजाची होती, त्यामुळं पैशाची काही कमी नव्हती। ही आली एकदम मोठ्या हॉस्टेलमध्ये गेली राहायला, मेस वगैरे सगळ्या गोष्टी सुरळीत चालू होत्या। प्रथम वर्ष सुरू झालं, 6 महिने जवळजवळ प्रथम वर्ष संपले आणि नंतर मग हिने त्या मैत्रिणीच्या सोबत राहत्या, त्या मैत्रिणी राहण्यासाठी बाहेर जावं लागलं दुसरीकडे। इथं राहायचं नाही म्हणे आम्हाला, आता आम्हाला रेल्वे स्टेशनकडे जायचं म्हणे राहायला। तर मग त्या रेल्वे स्टेशन एरियाकडे राहायला जातात आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांचा विषय असा होतो की ही मग एकटीच राहून जाते एका रूममध्ये, हिला करमत नाही, हिचा जीव पण लागत नाही। मग ही म्हणते मी पण तुमच्याकडे येते राहायला आणि नंतर मग ही विचार करते की आपण पण तिकडे जाऊ राहायला। ही राहायला जाते तिकडे, तिकडून हिला कॉलेज थोडं दूर पडतं जायला यायला। मग हिला घरचे नंतर मग स्कूटी घेऊन देतात, ही स्कूटी घेते आणि स्कूटीवरनं ये जाय करतात। असं हिचं कॉलेज चालू असतं। प्रथम वर्ष पूर्ण होतं। द्वितीय वर्षी तिच्या मात्र सोबतच्या ज्या मैत्रिणी असतात त्या मैत्रिणी पैसे वगैरे कमवणं, जॉब करणं, लाईफस्टाईल चांगलं राहणं, शहराच्या ठिकाणी म्हणल्यानंतर चांगला मोबाईल, चांगले कपडे, हॉटेलला जेवणं, अशा गोष्टी करू लागल्या। हिला पण कुठंतरी वाटू लागलं, हिच्या मनात पण कुठंतरी येऊ लागलं की आपण पण असंच राहू, आपण पण अशा गोष्टी करू, आपण पण चांगली लाईफस्टाईल जगू। आणि ही पण त्यांचं बघते, ही पण म्हणते मला पण जॉब करायचं आहे, तुम्ही कुठे जॉब करता? मी पण जॉब करते। आता हिला घरून भरपूर पैसा असतो, पण घरून कसं पैसा असतो? फक्त शिक्षणापुरता, तेवढाच पैसा येतो, मेस, जेवण राहणं, वरील खर्च। पण हिला एक्स्ट्रा पैसा देत नव्हते घरचे। हिला वाटलं आपण थोडंसं जॉब करू, कॉलेज करता थोडा पार्ट टाईममध्ये जॉब करू। पण हे पार्ट टाईम करताच कधी हिचा फुल टाईम होऊन जातो आणि तिकडंच हिचा कार्यक्रमातून जातो, हिच्या लक्षात नसतं। मग ही त्या मुलीला मुलगी म्हणते हो सोपं आहे, कायच नाही म्हणे, फक्त एक रिसेप्शन कार्यक्रम असते म्हणेन बाहेर मोठ्या हॉटेलला, ते हॉटेलला जायचं म्हणेन आणि तिथं रिसेप्शन वगैरे असतं म्हणेन, नाव वगैरे लिहायचे येणारे कस्टमरचे, त्यांना रूमा वगैरे द्यायच्या। लॉजिंग टाईप एक मोठं हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये ही लागली ड्युटीला। त्या मुली पण होत्या
त्या मुली दुसऱ्या फ्लोअरला होत्या, ही खालच्या फ्लोअरला होती, काही तिसऱ्या फ्लोअरला होत्या. मग असं करता करता महिना 2 महिने गेले आणि मग त्या मुली म्हणू लागल्या, तुला आता इथं किती पेमेंट देते, असं किती पेमेंट आहे इथं, तू आणखी याच्यासोबतच आणखी वेगळं पण काम केलं, थोडं सर्व्हिस केली, अशी वेगळी सर्व्हिस थोडीशी शारीरिक संबंधाची, तर पैसे आज जास्त भेटतील, वाढून भेटतील आमच्यासारखेच. तिच्या मनात तरी कुठंतरी एक तयार व्हायला लागलं वातावरण, की आपण पण हे केलं तर चालेल का, पण हे करायला नको, हे वाईट आहे. पण तिच्या मैत्रिणी तिला कन्व्हिन्स करू लागल्या, जास्त पैसे भेटतात, काहीच नाही, फक्त अर्धा तासाचा 1 तासाचा विषय असतो, थोड्या टायमामध्येच आपल्याला भरपूर पैसे येऊन जातात. कोणी 5,000 देतं, कोणी 4,000 देतं. आपल्या रेटच्या हिशोबाने आपण जेवढे बोललं तेवढं सांगायचं. आता दिसायलाही खूप छान होती, 12वी करून इकडे आलेली होती, 19-20 वर्षाची मुलगी, जास्त काही डोकं नव्हते, जास्त काही हुशार नव्हती व्यावहारिक बाबतीत. ही हो म्हणाली, हिला हवा लागली होती शहरातली, पैसे का आता 1-2 महिने झाले होते हॉटेलमधून पैसे येत होते, तर बऱ्यापैकी राहायला लागली होती. मोबाईल वगैरे मोठा घेतला होता, घरच्यांचे फोन चालू होते, काय चालू आहे, कसं चालू आहे, मजेत सगळ्या गोष्टी असायच्या. मग ही रेडी झाली, हे एक दिवस गेली वरती गेली, एक कस्टमर आलं, 4,000 रुपये दिले आणि हिनं त्याला 1 घंट्यासाठी सर्व्हिस दिली आणि 4,000 रुपये 1 घंट्यामध्ये आली गेला, तर ही अचानक भांबळून गेली. इकडं तर आपल्याला 8 घंटे खाली करावं लागत होतं, तेव्हा आपल्याला 500 रुपये पडत होते पर डेला. ही भाव चढून गेली, हिला वाटलं हे तर खूप छान आहे, 1 घंट्यात एवढे पैसे येतात, आपण हेच केलेलं नाही पुरत का मग कंटिन्यू. तिच्या मनामध्ये असे डोस यायला लागले. असं करता 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 कॉलेज पण चालू होतं, हे पण चालू होतं पार्ट टाईम. कॉलेजमध्ये काही अभ्यासामध्ये लक्ष लागत नव्हतं, फक्त पैसा कसा कमवता येईल, पैशाकडे जास्त आस लागली तिची. पैसा कमवू, चांगली लाईफस्टाईल जगू, चांगलं राहणं, चांगलं खाणं, मोठा फ्लॅट घेऊ, हे करू, घरच्या नंतर सांगून देऊ लागलो ड्युटीला इकडेच, असं तिने एक मनामध्ये प्लॅन ठरवला होता. तर घरच्यांना माहीत नव्हतं इकडे चालू काय आहे, इकडे घरच्यांना वाटत होतं कॉलेज चालू आहे, शिकते, अभ्यास चालू आहे. तिच्या गावामधली जी मैत्री होती, ती मैत्री तिचं इथलं कंप्लीट करून, इंजिनिअरिंग कंप्लीट करून ती पुण्याला जॉबला गेलेली होती. त्यामुळे इथल्या मैत्रिणी ज्या होत्या, इथल्या मैत्रिणी ह्या वेगळ्या होत्या, आसपासच्या मैत्रिणी इथं होत्या. मग असं करता करता विषय चालत होता पुढं, करता 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 मग तिला जास्त सवय लागली, थोडी चटक लागल्यासारखी झाली पैशाची, जास्त पैसे लागले. मग त्या 3 मुलींनी, अजून 2 आणि ही, यांनी एक फ्लॅट घेतला भाड्याने. फ्लॅटचं भाडं 30,000 रुपये. यांच्या तिकडे मोबाईल, आयफोन, कपडे, राहणं एकदम यांचं चेंज झालं. कॉलेजमध्ये मात्र यांचं लक्ष नाही. यांचा विचार चालू होता का आता कॉलेज बंद करायचं आणि पूर्णपणे इकडेच वेळ द्यायचा, इकडेच मोठं व्हायचं. कॉलेजमध्ये काही ठेवलेलं नाही, कॉलेज करून कोणती ड्युटी लागत नाही आहे चांगली, कोणता जॉब लागत नाही आहे. आपण इकडेच हा जॉब केला तर आपण खूप मोठे होऊ, चांगले पैसे कमवू. आणि ही घटना 2018मध्ये घडलेली मित्रांनो. असं करत करत मग ती जास्त इकडं मोहात या डोबायला लागली. त्या मैत्रिणी हुशार होत्या खूप, त्यांना एक्सपिरियन्स होता, त्या जुन्या होत्या याच्यामध्ये, ही मात्र नवीन होती, हिला काही एवढं जास्त माहीत नव्हतं. मग आता तिथं असे कस्टमर येता एकदा एक कस्टमर आलं. कस्टमर म्हणजे तरुणच मुलगा होता, जास्त काही वयाचं नाही, 28-30 वय असेल त्याचं. तो आला, पण तो थोडा चप्पळ होता, थोडा हुशार होता. तो थोडा मुलींना फसवायचा, अगोदर प्रेमाच्या जाळ्यात टाकायचा आणि नंतर फसवायचा आणि किडनॅप करून त्यांच्याकडून पैसे घ्यायचा. अशा पद्धतीचा तो मुलगा होता. त्या मुलाचं नाव होतं प्रथमेश. प्रथमेश हा संभाजीनगरचाच प्रॉपर होता राहणारा. तर मग हा जायचा, हा 2 दिवसाला 4 दिवसाला असं जायचा, 8 दिवस. पहिलं तर दर रविवारी हा जायचा तिच्याकडे भेटायचं. दर रविवारी जाता मग यांचं 8 दिवसाचं 4 दिवसाला झालं, 4 दिवसाला भेट लागली. मग अशीच ओळख निघता थोडं बोलाचाली झाली यांच्यामध्ये. तू कुठला आहे, मी कुठले, असं यांच्यामध्ये बोलणं चालू झालं. ही म्हटली मी पण इथलीच आहे, इथेच दररोज अशी जॉब हे करते. तो म्हटला हे करायची गरज नाही तुला, आपल्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, आपल्याकडे हे सगळ्या गोष्टी आहे. आणि हा होता कंपनीमध्ये एका जॉबला, याला पगार तिथं 15,000 रुपये, याचं झालेलं होतं ITI. असं याचं इकडे चालू होतं. पण तो तिच्या नादी लागला तिकडे, घटना वाढत गेली, तेव्हा ती तिच्या प्रेमात पडली. प्रेमात पडता पडता मग आणखी यांचं प्रेम वाढलं. तरी ती इकडे येत होती, त्याला भेटत. ती म्हणली नाही मी सोडू शकत नाही, कारण इथून माझं घरचं चालतं, सगळं व्यवहार चालतो, सगळ्या गोष्टी चालतात, इथंच मला खूप पैसे भेटतात, तिथून मला
हिला फक्त श्रीमंत व्हायची डोक्यात पडत, पण थोड्याशा हवेच्यापोटी त्याच्याकडे आकर्षित झाली होती. हिचं काय एवढं खरं प्रेम नव्हतं, तो त्याला तर गेमच करायचा होता. तिने असंच एक वेळेस आला तो, ती खाली होती, पहिला रूममध्ये आला, हिने तिला खालून काहीतरी आणत सांगितलं आणि मोबाईल रेकॉर्डिंगला लावून दिला. टी व्हीच्या थोडं साईडला एक बारीक छोटा कॅमेरा असतो, कॅमेऱ्याने लावून दिला. ती आली, यांनी संबंध ठेवले आणि रेकॉर्डिंग चालू होती. आता रेकॉर्डिंग कंप्लीट झाली, यांचा कार्यक्रम झाला, ती बाहेर गेली, हाही आला मोबाईल घेऊन. तिथून छोटा कॅमेऱ्याची स्लिप लागली होती, मोबाईल बाजूला ठेवला होता टेबलवरती, ती रेकॉर्डिंग होऊन त्या मोबाईलमध्ये स्कॅच होत होता ऑटोमॅटिक. आता हा बाहेर आला, ती बाहेर आली, 8 दिवस निघून गेले. परत हा 8 दिवसांनी ते आला आणि तिला भेटू लागला, बोलू लागला तिला. मग यांचा ती म्हणा लागली, यांचा कार्यक्रम झाला सगळा पूर्ण. आता तो म्हणला, तुम्हाला काय पैसे दे, तुझ्याकडे खूप पैसे येते, तू म्हणते जॉबात हेच करायचं, तर मग तुम्हाला पैसे दे काही, मला थोडं अर्जंट काम पडलं. ती म्हणते माझ्याकडे तर पैसे नाही आहे. तो म्हणतो नाही तुला पैसे द्यावंच लागतील, मला अर्जंट काम आहे पैशाचं, नाही तर मी तुझं बाहेर सांगून देईन, सगळीकडे पसरवून देईन, तुझी रेकॉर्डिंग करीन. ती म्हणते हो कर, काय करायचं तुला, तर मी काहीच करू शकत नाही, माझ्याकडे पैसे नाही, मी देऊ शकत नाही तुला पैसे. मग तो तिला ते रेकॉर्डिंग दाखवतो. रेकॉर्डिंग दाखवतो, मग ती नगण्य झालेली असते, कपडे काढलेले सगळे, यांचं पूर्ण शूटिंग त्याच्यामध्ये रेकॉर्डिंगमध्ये झालेली असते. तिला पाहून धक्का बसतो, ती शॉक होऊन जाते, ती थोडी घाबरती. याला म्हणते ही रेकॉर्डिंग मला दाखवू नको, तुला मी पाहिजे तेवढे पैसे देते. तो म्हणतो मला आताच्या आता 50,000 रुपये पाहिजे. तो तिच्याकडे अशी पैशाची मागणी करतो. मग ती ठीक आहे म्हणती, ती थोडी घाबरून जाती, थोडी मानसिक ताणामध्ये जाती. याला 50,000 रुपये देते. हा पैसे घेऊन इकडे येतो. हा म्हणतो 50,000 रुपये दे, नंतर रेकॉर्डिंग डिलीट करतो. ती 50,000 रुपये देते. हा म्हणतो ठीक आहे, रेकॉर्डिंग डिलीट करतो आणि कधीच तेव्हा निघून जातो तिथून. तिला वाटतं आता हा येत नाही, आता हा गेला, पैसे दिले आपण याला. तर परत तो 8 दिवसांनी परत येतो. परत तीच घटना, तेच कृत्य घडतं. ती थोडी त्रासून जाते या घटनेला. परत तो तिला 10,000, 20,000, 30,000 अशा 8 दिवसाला मागत राहायचा, जसं की याचा टॅक्स आहे, असा विषय यांचा चालू होता. पण तिला कुठेतरी खटकत होती ही गोष्ट, आपण पैसे कमवतोय, हा पैसे मागतोय, आपल्याला किडनॅप केल्यासारखं झालं. आता घटना सांगावं कोणाला, घरच्याला सांगाजोगी पण गोष्ट नाही आहे ना, आपण पोलीस स्टेशनला जाऊ शकतो, सांगू शकतो. तिनं तिच्या मैत्रिणीला सांगितली ही गोष्ट, ही घटना. मैत्रिणी त्यांनी एक युक्ती लढवली. आता काय करावं काही समजत नव्हतं. आता त्याला जरा पैसे दिले नाही तर तो रेकॉर्डिंग व्हायरल करेल, आपल्या गावाकडे पाठवली ना, त्याचं गाव ते सगळं सांगून ठेवलं होतं आधीच. मी जालन्याची राहणारी आहे, जालन्यामध्ये आमचं दुकान आहे, ह्या नावाने असं आहे तसं आहे, मी इकडे एवढे पैसे कमवते, सगळं आजूबाजूच्या प्रेमासंबंध तयार होत होतं त्यांचं असं पिचकलं होतं की. आता हिला हिच्या आता मैत्रिणीला सांगून दिलं, हिच्या मैत्रिणीला पण थोडा धक्काच बसला. हे काय नवीनच झालं. त्याही थोड्या घाबरल्या. नंतर मग असं चालूच असतं. ती 10,000 त्याला 8 दिवसाला 15,000 असे देत राहायची. हिला पैसे देत होते, हिला काही जास्त वाटत नव्हतं, पण मला टेन्शन राहायचं, थोडं मानसिक ताणामध्ये राहायची. पैसे देतोय बाबा, पण मग आपली रेकॉर्डिंग जर माहीत झाली घरी तर काय होईल, कसं होईल. आणि एक दिवस येतो तो पैसे मागतो, ही म्हणते मी देत नाही, पैसे नाही, या हप्त्यामध्ये जास्त हे झालेलं नाही म्हणे, जास्त कस्टमर आले नाही, त्यामुळं काही जास्त बिझनेस झालेला नाही, त्याच्यामुळे ह्या हप्त्यात पैसे भेटत नाही. तो हिला मारायला लावतो, ती शिवाय देते, त्यांच्यामध्ये भांडणे चालू होतात. चालू होता क्षणी तो म्हणतो ठीक आहे, तो तिथून निघून जातो. आणि ती जी रेकॉर्डिंग आहे, ती रेकॉर्डिंग जालन्यामध्ये त्याचा एक मित्र असतो, त्या मित्राला पाठवतो. आणि तो मित्र तिथं नेऊन हॉटेलमध्ये त्या मुलीच्या वडिलाला दाखवतो, दुकानामध्ये कपड्याच्या. आता वडिलांनी हे बघितल्यानंतर वडील ते शॉक होऊन जातात. वडिलांचा तर थरथर काप चालतो. आपण इकडे एवढे पैसे कमवतो, आपण एवढे हे करतो, आपला एवढा मान सन्मान गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, त्यांना थोडा शॉक बसतो. मग ते तिला बोलून घेतात इकडे. ती तिला म्हणत नाही काही, असं बोलत नाही. आता ती तिला बोलून घेतात. ती येते एक दिवस भेटायसाठी. ते पूर्ण ती तिला रेकॉर्डिंग दाखवतात, हे काय आहे काय नाही, कसं आहे काय आहे विषय. मग मात्र तिची मानसिक स्थिती फार खराब होऊन जाते. ती चेक करते डायरेक्ट. आणि तो रेकॉर्डिंगवाला जो मित्र होता त्याचा प्रथमेशचा, त्या मित्रालाही बोलून घेते
आता तो म्हणतो मला हे रेकॉर्डिंग आली व्हॉट्सअपला, मी बघितलं, फक्त मी तुम्हाला दाखवतो आता मुलगा कोण आहे मला काही माहिती नाही. ती मुलगी हा म्हणते मी केलं या गोष्टी, याच्यानंतर मी करणार नाही. ती वडील घरचे तिला समजून सांगतात, सगळ्या गोष्टी बोलतात, तिला मारतातही भरपूर आणि तिला आता घराच्या बाहेर निघून देत नाही. तिचा विषय आता शिक्षणाचा क्लोज करून टाकतात. आता घरात एक आल्यानंतर हिला दम निघत नाही. हिला तर कोल्ह्यासारखं झालं. आता पैसे येणं बंद झालं, माझ्या मौज मस्तीला काहीच भेटत नव्हतं. आणि आता शारीरिक सामाजिक ठेवायची एक चटक लागली तिला. ती चटक आता हिला इथं ती भेटत नव्हतं शारीरिक सुख. तिकडे दररोज 4-5 वेळेस यांचं असं चालू असायचं. तर काय करावं. ती आता घरच्यांचं तर बातमी पसरत राहते की थोडी शहरामध्ये आजूबाजूला. आता कपड्याचं शॉप असल्यामुळं याचं बाजूला तर व्हॉट्सअपवर व्हायरल झाली, म्हणजे ग्रुपवर इकडे तिकडे सगळीकडेच पूर्ण जिल्ह्यामध्ये बातमी पसरायला लागते. पण मग जास्त पसरत नाही, थोडी पसरायला लागते. मग तेवढं ते घरचे पोलीस कंप्लेंट करतात पोलीस स्टेशनला जाऊन. पोलीस तपासला होता. आता हिला घेऊन जातात पोलीस तिथं. कोण आहे प्रथमेश, काय प्रकार आहे, ही सगळं प्रकार सगळी स्टोरी सांगून देते पोलीसवाल्यांना. पोलीसवाले म्हणजे आता प्रथमेशला धरू आपण आणि अडकून टाकू. प्रथमेशला ते इकडं संभाजीनगरला येतात. प्रथमेश असतो बाहेर राज्यामध्ये जाईल. प्रथमेशला वाटतं आपण बाहेर राज्यामध्ये आहोत, आता काही पकडलं जात नाही आपण. आणि बातमी तर फार इकडं पसरत चालते. घरचे खूप कदरून जातात, घरचे खूप त्रास होऊन जातात. ही मुलगी काय करते, घरात कोणतंच असताना घरून पळून येते आणि इकडे संभाजीनगरला न येता ही काय करते, पुण्याच्या ठिकाणी जाते मैत्रिणीकडं. त्या पाहिल्याची ते गावातली मैत्रीण होती ती, तिथं जाऊन राहते. त्या मैत्रिणी म्हणते सांगू नको मी इकडे आले म्हणून. तर घरच्यांना वाटतं अजून पळून गेला, ती कुठे गेली, परत तिथं गेली का, परत तेच घरासाठी गेली का. घरचे त्या मैत्रिणीला फोन लावतात, घरच्यांना कळतं ही तिकडे म्हणून. हे तिकडे जातात आणि तिला मारतात, घेऊन येतात घरी परत. आणि तिला मारण्याचा प्लॅन करतात की आपण हिला आता हिचा कार्यक्रम वाजायचा, आता इथं गेम करायचा, असा त्यांचा प्लॅन ठरतो. पण हा प्लॅन जेव्हा ठरतो असा, तेव्हा ती कुठेतरी ऐकत असते मागून. तिच्या लक्षात येतं का आता आपला होणार. ती थोडं पळण्याचा समोर हे करते. पण आता पहिल्या वेळेस ती पळवली होती घरून, पण आता पळू शकत नव्हती. आता तिला पळून जाता येत नव्हतं. तिला पॅक केलं होतं एका रूममध्ये. तिला जेवण फक्त एक टाईम भेटत होतं. त्याच्यामुळे आता तिला बाहेर जाण्याचा संबंध नव्हता काही. आता हे घरचे काय करतात, तिला मारण्याचा प्लॅन असा करतात की आपण हिला बाहेर घेऊन जाऊ फिरायला म्हणून कुठंतरी थोडंसं, तिकडे त्याचा कार्यक्रम अजून हिला फेकून देऊन म्हणून ही परत पसार झाली. आता काही आम्हाला भेटली नाही. हे असंच करतात. एक दिवस तिला घेऊन जातात बाहेर. जालन्यामध्ये एक बाजूला देवीचं मंदिर आहे बघा, एक 20-25 किलोमीटर अंतरावरती. हे तिकडे जातात दर्शनाला रविवारच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी म्हणून. हिला घेऊन जातात. ही आणि हिचा एक चुलता असतो तो, हे 2 जण आणि ती एक, असे 3 जण जातात. आणि हे तिकडंच चाकू मारून तिकडंच तिला फेकून देतात. तिचा खून करतात, मर्डर करतात. आणि प्रथमेशचा इकडे शोध चालू असतो. प्रथमेश आता मध्यप्रदेश बाहेर राज्यामध्ये असल्यामुळं त्याचं जास्त काही खबर येत नव्हती. पण मात्र प्रियंकाचा तिकडे खून झाला होता. मग हेच येतात, प्रियंका परत पळून गेली, परत पोलीस स्टेशनला ही कंप्लेंट करतात. पण नंतर मग खून झाल्यानंतर 2-3 दिवसानंतर बातमी येते की तिथं एक मृत मुलगी पडलेली आहे, तिचा असा खून झालेला आहे. पोलीसवाले तिथे जातात, पंचनामा वगैरे सगळं करतात, फोटो वगैरे इकडं बाहेर टाकतात. कळतं यांचीच मुलगी आहे म्हणून. हिचा खून कोणी केला असावा. आता त्याच्यासमोर तर प्रश्न निर्माण होतो. प्रथमेश तिकडं ह्याच मुलीची कंप्लेंट अगोदर चालू होती. त्यांना कुठंतरी त्याच्या घरच्यावर थोडासा शेक येतो. ते तिच्या घरच्यांना बोलून घेतात आणि तिच्या वडिलांना एका साईडला बोलवतात. म्हणतात खरं सांगा काय विषय काय नाही. त्यांना थोडासा चोप देतात. यांना थोडं डाऊट येतोच. त्यांना थोडं चोप देतात पोलीस खाक्याचा. लगेच कबूल होतात, सांगतात असंच झालं, असंच घडलं, आम्ही असंच केलं. त्या दोघांनी अटक होते. प्रियंकाचाही जीव जातो आणि प्रथमेश तिकडे बाहेर राज्यामध्ये असतो, तोही नंतर पकडला जातो. तोही तुरुंगात आहे सध्या आता. आणि हे इकडं दोघं पण तुरुंगामध्ये आहे. प्रियंकाचा जीवही गेला, करिअरही गेलं. आणि असा या कहाणीचा इथं शेवट होतो. तर कॉलेजला आली होती शिकण्यासाठी, करिअर बनवण्यासाठी, थोड्याशा पैशापोटी आणि थोडे शरीराच्या भुक्यासाठी वेगळ्या दिशेला भटकली आणि आपला जीव गमावून बसली. या घटनेमधून मित्रांनो आपल्याला हेच कळतं
की आपण कोणत्या गोष्टीसाठी कुठं चाललो, काय करतो आहे, काय नाही, आपण आपल्या करिअरकडे भटकतो की दुसऱ्या वेगळ्या रस्त्याला लागतो आहे, काही वाईट काम करतो आहे का आणि त्याचे परिणाम नंतर होतील काय याचा आपण विचार करत नाही. आणि ह्या घटना दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये वाढत चालल्या आहेत. ह्या कुठेतरी कमी व्हायला हव्या. यासाठी आपण ह्या घटना सांगत असतो की काहीतरी तरुणांना बोध भेटावा, घरच्या माणसांना काहीतरी यातून कळावं आणि ते आपल्या घरच्यांना, मुलींना व्यवस्थित सांभाळावं. हा याचा मागचा उद्देश आहे. तुम्हाला काय वाटतं या स्टोरीबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये कळवा. आणि आपली स्टोरी तुम्हाला पटली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच बोध देणाऱ्या बोधकथा, स्टोऱ्या एक प्रकारच्या तुमच्यासाठी आपण पुरवत राहू या चॅनलवरती. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची.